मी रमेश वसंत साबळे, माझी मिसेस ज्योती रमेश साबळे. याला 15 दिवस अगोदर पोटामध्ये थोडा त्रास होत होता आणि पोट थोडं असं जाड झाल्यासारखं वाटत होतं. म्हणून आम्ही आमच्या लोकलच्या डॉक्टरांना आम्ही दाखवलं की बाबा का त्रास होतो म्हणून, पोट का दुखतं म्हणून. तर लोकलच्या डॉक्टरांनी ॲसिडिटी म्हणून किंवा पोट बाथरूममध्ये जाम झालं असं म्हणून आम्हाला औषध गोळ्या ट्रीटमेंट केली. त्यानंतरही तिला 2 दिवसांनी अजून भरपूर त्रास व्हायला लागला. मग माझ्या मित्रांनी सांगितलं की सोनोग्राफी करून बघूया. मग आम्ही एकदा सोनोग्राफी केल्यावरती आम्हाला समजलं की याच्या पोटामध्ये मोठी गाठ होती. मग ती मोठी गाठ होती म्हणून डॉक्टरने सांगितलं की हे लवकर याचं ऑपरेशन करा, असं मेजर होऊन म्हणून. तर आम्ही अष्टविनायक हॉस्पिटलमध्ये तिला मी ॲडमिट केली शुक्रवारी संध्याकाळी 9:30 वाजता. आणि तिच्या रक्त चाचण्या भरपूर सुरू झाल्या. नंतर MRI काढला, सोनोग्राफी काढली, CT स्कॅन केले. आणि MRI काढल्यावरती याच्यामध्ये MRIमध्ये रिपोर्टच्या नुसार आम्हाला असं समजलं की तिला कॅन्सरची छोटीशी गाठ आहे असं वाटलं. मग त्यानुसार डॉक्टरने आम्हाला सांगितलं की असं मेजर प्रॉब्लेम आहे. तर डॉक्टर बोले असं एक करा, अजून एक पेट कॅन एक बेलापूरला एक हे आहे सोनोग्राफी सारखं MRI सारखं काय ते होतं. आम्ही तिथं पण गेलो. तिथून रिपोर्ट आल्यावरती डॉक्टरने दुसऱ्या दिवशी याचं ऑपरेशन संध्याकाळी 4 वाजता सुरू केलं. ते संध्याकाळी रात्री 10 वाजेपर्यंत तिचं ऑपरेशन चालू झालं. त्याच्यामधून कमीत कमी 1.25 किलोची गाठ निघाली. आणि त्याच्यानंतर डॉक्टरने सांगितलं की डॉक्टरने आतमध्ये स्वतःहून बोलवलं आणि सांगितलं की तुम्हाला मुलं किती आहेत. सांगितलं 2 मुलं आहेत मला. तर डॉक्टर बोलले की आम्ही तिची गर्भपेशाची पिशवी काढतो. तर म्हणलं ठीक आहे सर करा. मग गर्भपेशाची पिशवी काढली, कॅन्सरची असं वाटत होतं ती गाठ काढली. मग ऑपरेशन झाल्यावर तिला ICU मध्ये सध्या अजून आहे ती. आणि नंतर आम्हाला ती गाठ मला दिली आणि मी नर्सबरोबर अष्टविनायकच्या 5व्या माळ्यावरती गेलो लॅबमध्ये दिल्यावरती 4 दिवसांनी मला 3 दिवसांनी रिपोर्ट आले की बाबा ती नॉर्मल आहे गाठ जास्तही नाही, गाठ नॉर्मल आहे. तर अशा रीतीने तिचा जीवावर बेतलेला प्रसंग म्हणजे होता तो टळला असं मला पण मनापासून वाटलं ते. आणि आता सध्या ती ICU मध्येच आहे आणि ट्रीटमेंट चांगली व्यवस्थित चालू आहे. इकडचे सहकारी, इकडचे डॉक्टर, नर्स, काम करणारे, हाऊसकीपिंग पूर्ण त्यांनी सहकार्य केलेलं आहे. सध्या ICU मध्ये ती व्यवस्थित आहे आणि कम्फर्टेबल आहे. तिला काही जीवाला धोका नाही आहे आणि आत्तापर्यंत तिच्या तब्येतीमध्ये भरपूर सुधारणा झालेली आहे. आणि आता डॉक्टरना विचारून तिला कधी जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट करतात ते विचारणार आहे. आणि ते विचारल्यावरती मग पुढं विचारू काय करायचं, कसं करायचं, महिला औषध गोळ्या कुठल्या, तिच्या ट्रीटमेंट काय करायचं, त्यानुसार आम्ही करूया. आणि आम्ही घेऊन जातो. आणि हॉस्पिटल ज्याबद्दल सांगायचं बद्दल की हॉस्पिटल खूप छान आहे, पूर्ण सहकार्य करतात, काही नाही तर ताण देत नाही. डॉक्टर पण सगळे व्यवस्थित बोलतात. डॉक्टरने सगळं समजावून सांगितलं आहे. इकडचे सिस्टर, इकडचे नर्स, इकडचे सफाई कामगार सुद्धा खूप छान आहेत, पूर्ण सहकार्य करतात. ओके मॅडम.